V7 न्यूज चेहरा नव्या युगाचा। कलेक्टर जेवढे ते सर्वांकडे जा राहिलं जे पेसा आंदोलक होते त्या पेसा आंदोलकांना पण आपण याच्यात जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, भारतीय राज्यघटनेचा जय असो। बाबूचं 21 तारखेबद्दल चर्चा केली। त्याचं म्हणणं असं आहे की श्रावणाचा आम्हाला बंदोबस्त ऑलरेडी लावावा लागतो आणि ते श्रावणाचा 14 आठवडा आहे। त्याच्यामुळे काय गेल्या 40 दिवसापासून आदिवासी विकास भवनाच्या समोर रोजंदारी कर्मचारी आंदोलनासाठी बसलेले आहेत। दरम्यानच्या कालखंडामध्ये ऊन वारा पाऊस सर्व हे सहन करत असतानाही कोणताही लोकप्रतिनिधी या ठिकाणी इथपर्यंत आलेत, पण त्यांच्यापासूनही कोणत्या प्रकारचा न्याय मात्र या सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही। आमची रास्त मागणी आहे की हे जे काही ठेकेदार पद्धती आलेली आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जी का भरती आहे, ही भरती याचा जो JR काढला तो JR रद्द झाला पाहिजे। खरं तर गेल्या 40 दिवसापूर्वी आम्ही महोदय राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांना असं सांगितलं की तुम्ही जो हा का JR काढलाय, सरकारने जो काय JR काढला कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने शिक्षक भरण्याचा, त्यावेळेस आम्ही राज्यपालांना असं सांगितलं की कॉर्पोरेशनच्या स्कूल आहेत, जिल्हा परिषदेच्या स्कूल आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्कूल आहेत, या सर्व ठिकाणी अधिकृत भरती केली जाते आणि जिथे रोजंदारी पद्धतीने शिक्षक भरले जात नाही, पण एकमेव फक्त आदिवासी विकास भवनच का की ज्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने आपण शिक्षक भरती करतात। आमच्यावर काही प्रयोग करता की काय? जसे अनेक प्रयोग आदिवासींवर होतात तसा हा प्रयोग आहे की काय? आणि याच्यामुळे सर्वात मोठा तोटा आमच्या आदिवासी समाजाला हा आहे की एकदा जर कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने या ठिकाणी जर समजा भरती झाली तर आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षणच पूर्णतः धोक्यात येणार आहे। एकीकडे आम्ही पेसाची मागणी करतोय, पेसावरती मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं, त्याचंही आम्हाला अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा हा नवीन फंडा आमच्यासाठी काढला, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या ठिकाणी आरक्षणासाठी एक बाधा निर्माण होणार आहे। खरं तर आता 40 दिवसापासून विद्यार्थी शिक्षकांविना आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचा आहारही त्या ठिकाणी भेटत नाही, सुरक्षितता नाही आहेत, अनेक ठिकाणी अनेक प्रकार झाले आहेत, अगदी लैंगिक अत्याचाराचे प्रकारही अकोल्यामध्ये घडले तर आपल्या सर्वांना माहीत आहे। इकडे सटाण्यामध्ये 2 मुलं रात्रीभरातून तिथून निघून गेले, ते सकाळी दुपारी दुसऱ्या दिवशी 3-4 वाजेला ते सापडले, असे जे प्रकार सुरू आहेत। याच्या व्यतिरिक्त अशा अनेक घटना घडत आहेत, त्याच्यावरती इथं कोणाचंही लक्ष नाही आणि मग आम्हाला म्हणायचं आहे की हे जे काय JR आहे JR रद्द झाला पाहिजे आणि आमची जी काही मागच्या प्रमाणे आम्हाला जे काही आदेश होते रोजंदारीचे आदेश, तशा प्रकारचे आदेश आम्हाला या ठिकाणी मिळावेत। आता यांना छेद देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे फंडे निर्माण केले, त्यातला सर्वात महत्त्वाचा की यांना काही लोकांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आदेश दिलेत, पण त्याच्यावर लिहिले अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात, म्हणजे आम्हाला फसवतो की काय किंवा आदिवासींना कळत नाही की काय, अशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे। काल परवा पुन्हा बायोस्रोतच्या द्वारे काही बांधवांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही रुजू व्हा, तुम्हाला अशा प्रकारचा आदेश आहे, तो आदेशही तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि तो कुणीही स्वीकारला नाही। साधारणतः 350 बांधवांना आदेश दिलेत बायोस्रोतने संस्थेच्या मार्फत आणि ते आदेश दिल्यानंतर आमचं कोणी बी स्वीकारलं नाही आणि याचं सर्वांचं एक ठाम मत आहे की आम्ही कोणी ते स्वीकार नाही जोपर्यंत हा JR रद्द होणार नाही। तुमच्या संघटनेची सर्वांची मीटिंग झाली, पुढची भूमिका काय आपली राहणार? आता या ठिकाणी नाशिक जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर नगर जिल्हा आहेत, इकडचा धुळे जिल्हा आहे, या सर्व ठिकाणच्या ज्या संघटना, विविध संघटना ज्या काम करतात त्या सर्व संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक 40 वर्षातही कोणी जर याच्यावर निर्णय होत नाही तर मग या सर्व संघटना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत। ते सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल की मंत्री हटाव, हा आमचा नारा असेल यावेळेस, कारण अनेक वेळा मंत्र्यांना भेटून त्यांनी आम्हाला कोणी वेळ दिलेला नाहीये, ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात आणि काल परवा जेव्हा औरंगाबादमध्ये मंत्री मध्ये बोलतात कोणतं आंदोलन, कशाचं आंदोलन, कुठे चालू आहे वगैरे अशा प्रकारचे जे काही भिरकावणारे प्रश्न निर्माण केले जातात, याचा अर्थ असा की आमच्याकडे आमचा जो मंत्री आहे ज्याला आम्ही तो त्या ठिकाणी आमच्यासाठी लायकच नाही असं मी या ठिकाणी म्हणेल आणि म्हणून मंत्री हटाव ही घोषणा पण आम्ही त्या दिवशी नक्की देणार आहे। जर कदाचित या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग मंत्र्यांच्या विरोधात आमचं हे आंदोलन असेल, कारण आमचं प्रतिनिधित्व जे करतात त्याने आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि ते द्यायला या ठिकाणी सक्षम आम्हाला दिसत नाही, म्हणून आमचा तो पण नारा या ठिकाणी आंदोलनामध्ये नक्की असेल।